हॅलो नमस्कार. तर आज मी ना करायला लागले टोमॅटोची चटणी. तर खूप टोमॅटो आणले होते, ह्या वेळेस टोमॅटो स्वस्तच होते आणि म्हणजे कालचं भाजी पण शिल्लक होती, त्यामुळे मग म्हटलं डब्यापुरती टोमॅटोची चटणीच करूया. तर सगळ्यात आधी मी इथं तेल टाकून त्यामध्ये कांदा भाजून घेतला आहे आणि मिरची टाकली तोडून अशीच टेस्टसाठी. आणि नंतर त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे, टोमॅटो म्हणजे छान असं मऊसूत शिजतं त्याच्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, मी त्यात एक्स्ट्रा पाणी न ॲड करता फक्त झाकून ठेवलं आहे. तर झाकून ठेवल्यावर बघू शकता तुम्ही ते टोमॅटोला किती पाणी सुटले आणि त्याच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये ते शिजवून घ्यायचं. एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग टोमॅटोची चटणी ना आंबट होऊन जाते. आणि आता इथं चटणी टाकली आहे, टोमॅटो छान शिजला आहे मऊ. आणि जास्त पण मॅश नाही करायचं, आपलं मीडियममध्ये. तर ते टाकून आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आणि नंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर बघू शकता इथं तुम्ही मस्तपैकी मी टोमॅटो चटणी करून घेतली. यामध्ये ना मटकीची डाळ टाकली ना तरी पण खूप छान होतं, पण आमच्यात कोण मटकीची डाळ खात नाही, त्यामुळे मी काय टाकली नाही. तर बघू शकता छान अशी मस्त टोमॅटोची चटणी तयार झाली. त्यामध्ये ना कोथिंबीर चिरून टाकायची आहे वरून, मग त्याची चव अजूनच वाढते. तर खूपच छान टोमॅटोची चटणी. आता मी एवढ्याच क्वांटिटीत केली, कारण मी फक्त आहोनलाच देणार आहे ती, आणि आमच्यासाठी नाही करणार, त्यामुळे मी ती थोडीशी केलेली आहे. आणि नंतर मग चपात्या कुठं म्हणलं, आता भाकरीच करावी म्हणलं, त्यामुळे मग भाकरीच करायला लागली. कारण दोघीजणी असलं ना मग एक लाटून आणि एक भाजून पटपट होऊन जातं. पण कांचनची तब्येत काही बरोबर नाही, आता तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे मग मी भाकऱ्याच करून घेतल्या इथं. तर बघू शकताय तुम्ही मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्या. त्या बाजरीचीच भाकरी आम्ही खातो, ज्वारीची भाकरी आमच्यात कोण खात नाही जास्त. आणि माझं भाकरी बनवण्याचं ना, मला सुरुवातीला ना भाकरीला पाणी लावायची खूप भीती वाटत होती, म्हणजे खूपच भीती वाटायची. त्यामुळे मला वाटायचं की मला कधी भाकरीच बनवता येणार नाहीत. तर हळूहळू ती भीती पण नाहीशी झाली आणि आता मला छान अशा मस्त भाकरी बनवता येतात. आता मला काल कमेंट आली की किती बालिशपण असल्यासारखं करते, किती लहान असल्यासारखं करते. तर माझा जो रिअल एक्सपिरियन्स आहे ना, तो मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर असं असते. बघू शकताय मस्त अशी टम्म फुगली आहे भाकरी, आणि भाकरी फुगली ना तर खूप छान वाटतं भाकऱ्या बनवायला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.